मराठा समाजावर राजकीय अन्याय करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडोलकर यांना सद्बुद्धी देव म्हणून आज रूपाभवानी मंदिर येथे देवीची आम्ही महाआरती मराठा समाजाने तिथं केलेली आहे। 1993 नंतर मराठा समाजाला यंदा महापौरची संधी असताना शहरातील स्थानिक लोकांनी मराठा समाज तिथं महापौर केले नाही, म्हणून गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने आम्ही तिथं रक्ताने पत्र लिहिले असतील, मुंडन आंदोलन, मूक आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, रंगपंचमी आम्ही काळ्या रंगाने तिथं साजरी केली। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो। 32 वर्षापासून कोणत्याच राजकीय पक्षांनी तिथं मराठा समाजाला महापौरची संधी दिली नाही। यंदा भाजपची सत्ता आहे, आपण तिथं महापौर समाजात करावं म्हणून मागणी करत होतो, पण ह्या 3 प्रमुख लोकांनी मराठा समाजाची तिथं महापौर न करता सर्वसाधारणसाठी जागा असताना ओबीसीचं तिथं महापौर त्यांनी केलेलं आहे। आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या तिन्ही जे प्रमुख लोक असतील त्यांना आम्ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे की 18 तारखेला जिल्हा परिषदची अध्यक्ष तिथं निवड होणार आहे। 1.25 वर्षासाठी तिथं कुणबी मराठाचा तुम्ही अध्यक्ष करावा। 2.5 वर्षापैकी 1.25 वर्ष विनायक पंडाल यांचा महापौरचा कार्यकाळ संपल्यानंतर 1.25 वर्ष मराठा समाजाचा महापौर करावा किंवा विनायक पंडाल यांचा राजीनामा घेऊन तिथं मराठा समाजाचा पण तिथं महापौर करावा। लोकसभेला तुम्हाला मराठा समाजाने मतपेटीतून उत्तर दिलेले आहे, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात। जिल्हा परिषदचं निवडणूक झाल्यानंतर ज्या जिल्हा परिषद निवडणूक होती, मराठा महापौर समाजात तुम्ही महापौरवर अन्याय केल्यानंतर जिल्हा परिषदला तुम्हाला मराठा समाजाने तुम्हाला तिथं मतपेटीतून उत्तर दिलं आहे। भाजपचं तिथं मिशन 55+ तिथं स्वप्न होतं, पण मराठा समाजाने त्यांना 38 त्यांचं रथ तिथं रोखलेलं आहे। जर ह्या लोकांनी जर मराठा समाजाला जर राजकीय जे अन्याय झाले न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, तर येणाऱ्या 2029ला मराठा समाज ह्या 3 पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि रोहिणी तडोलकर यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज मतपेटीतून त्यांना उत्तर देणार आहे। आणि जोपर्यंत मराठा समाजाला राजकीय न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सातत्याने आता यापुढे चालू राहणार आहे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।